नाशिक जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पावसाने जोर धरलाय। त्र्यंबकेश्वर परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद झाल्यानं गोदावरी नदीची पाणी पातळी वाढली आणि गंगापूर धरण 96% भरलंय। तिकडे इगतपुरी तालुक्यात भावली नंतर भाम धरणही 100% भरलंय। सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। यामुळे मराठवाड्याच्या पाणी पुरवठ्याला मोठा दिलासा मिळणार आहे, कारण भाम धरण हे मराठवाड्याच्या पिण्याच्या पाणी पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं। दरम्यान चांदवड तालुक्यात सलग 3 दिवस झालेल्या रिमझिम पावसामुळे मका, सोयाबीन, बाजरी, भुईमूग, उडीद, मूग आणि भाजीपाला पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे। पण असं जरी असलं आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी विहिरी आणि बोरवेलमधील पाण्याची पातळी वाढण्यासाठी अजूनही दमदार पावसाची गरज असल्याचं चित्र आहे। नाशिक जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पावसाने जोर धरलाय। त्र्यंबकेश्वर परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद झाल्यानं गोदावरी नदीची पाणी पातळी वाढली आणि गंगापूर धरण 96% भरलंय। तिकडे इगतपुरी तालुक्यात भावली नंतर भाम धरणही 100% भरलंय। सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। यामुळे मराठवाड्याच्या पाणी पुरवठ्याला मोठा दिलासा मिळणार आहे, कारण भाम धरण हे मराठवाड्याच्या पिण्याच्या पाणी पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं। दरम्यान चांदवड तालुक्यात सलग 3 दिवस झालेल्या रिमझिम पावसामुळे मका, सोयाबीन, बाजरी, भुईमूग, उडीद, मूग आणि भाजीपाला पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे। पण असं जरी असलं आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी विहिरी आणि बोरवेलमधील पाण्याची पातळी वाढण्यासाठी अजूनही दमदार पावसाची गरज असल्याचं चित्र आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।